नमस्कार सर्वांना, आयुर्वेदी मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महा-टी-ई-टी परीक्षा पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 बघा मराठी व्याकरणचे काही महत्त्वपूर्ण प्रश्न घेतलेले आहेत. बघा, हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा काय विचारलाय. कौमुदी या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. कौमुदी या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता? बघा, कौमुदी म्हणजे काय असतो? चंद्र असतो. म्हणजे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक आपला योग्य समानार्थी शब्द आहे. प्रश्न क्रमांक दुसरा बघा, या ठिकाणी काय विचारलाय. मृदू या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता? मृदू बघा शब्द आहे, विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता? मृदू, कठोर. म्हणजे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपला योग्य विरुद्धार्थी शब्द आहे. प्रश्न क्रमांक तिसरा बघा, या ठिकाणी काय विचारलाय. अनेक शब्दाबद्दल एक शब्द सांगा. काय विचारले. गुणाची कदर करणारा. गुणाची कदर करणारा त्यांना आपण काय म्हणतो? गुणग्राहक. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक चौथा बघा, या ठिकाणी काय विचारलंय. धूळ चारणे. बघा, अशा प्रकारचा एक वाक्यप्रचार आहे. योग्य अर्थ सांगा. धूळ चारणे. धूळ चारणे म्हणजे काय असतो? पराभव करणे, एखाद्याला हरवणे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 5 बघा, या ठिकाणी काय विचारलाय. खर्च आणि हुकूम. बघा, या ठिकाणी 2 शब्द आहेत. हे 2 शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत? बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. खर्च आणि हुकूम हे शब्द कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत? योग्य उत्तर काय असेल? खर्च आणि हुकूम. बघा, हे शब्द अरबी भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत. प्रश्न क्रमांक 6 बघा, या ठिकाणी काय विचारलाय. पुढील शब्दापैकी भाववाचक नाम ओळखा. नम्र, गुंड, पुंड, दास्यम. बघा, 4 शब्द आहेत. या 4 शब्दापैकी भाववाचक नाम कोणतं व्हायला पाहिजे? दास्य. बघा, हा शब्द या ठिकाणी भाववाचक नाम या प्रकारचा तो शब्द आहे. प्रश्न क्रमांक 7 बघा, या ठिकाणी काय विचारलाय. मी अभ्यास करत असे. बघा, या ठिकाणी वाक्य आहे. या वाक्याचा काळ ओळखा. मी अभ्यास करत असे. बघा, कोणत्याला पाहिजे? मी अभ्यास करत असे. बघा, हे वाक्य रीती भूतकाळाचं वाक्य म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 या वाक्याचा काळ आहे. प्रश्न क्रमांक 8 अरे रे काय तुझी दशा. बघा, हे वाक्य कोणत्या प्रकारचं वाक्य आहे? बघा, सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. विधानार्थी आहे का? नाही. स्वार्थी आहे का? नाही. उद्गारार्थी वाक्य. अरे रे. बघा, या ठिकाणी उद्गारवाचक चिन्ह आहे. म्हणजे हे वाक्य कोणत्याला पाहिजे? उद्गारार्थी वाक्य या प्रकारचं या ठिकाणी वाक्य आहे. प्रश्न क्रमांक 9 बघा, काय विचारलाय. महर्षी या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे? बघा, मागील परीक्षामध्ये शब्द विचारण्यात आला होता. महर्षी या शब्दामध्ये कोणती संधी आहे? योग्य उत्तर काय असेल? महर्षी. बघा, या शब्दामध्ये स्वर संधी आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 10 बघा, या ठिकाणी काय विचारलाय. आज गावात जत्रा आहे. अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा. आज गावात जत्रा आहे. अधोरेखित शब्द कोणता आहे? गावात. बघा, त इ आ हे कोणत्या विभक्तीचे प्रत्यय असतात? विद्यार्थी मित्रांनो, त इ आ बघा, हे सप्तमी या ठिकाणी या विभक्तीचे प्रत्यय असतात. विद्यार्थी मित्रांनो, बघा, आपल्याकडे महा-टी-ई-टी परीक्षा पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 बघा महत्त्वपूर्ण 6000 बघा प्रश्नाची महत्त्वपूर्ण PDF आहेत. बघा, बालमानसशास्त्र त्याची नोट्स व त्याचे MCQ, मराठी व्याकरण त्याचे नोट्स आणि त्याचे MCQ, परिसर अभ्यास नोट्स. बघा, या ठिकाणी आपल्याकडे महत्त्वपूर्ण सर्व विषयांचे महत्त्वपूर्ण प्रश्न अवेलेबल आहेत व मागील बघा सर्व टी-ई-टीचे झालेले पेपरचे PDF पण अवेलेबल आहेत. बघा, ज्यांना कोणाला बघा हे सर्व महत्त्वपूर्ण नोट्स व त्याचे MCQ पाहिजे असेल तर उत्तरासोबत 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 299 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे. तुम्हाला 1 मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर बघा हे सर्व PDF हे पाठवले जातील. बघा, याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे. बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा, काय विचारलाय. संगर या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? संगर. बघा, संगर म्हणजे काय असतो? युद्ध, लढाई. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपला योग्य विरुद्ध अर्थी शब्द आहे.
बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा काय विचारलाय, संगर या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता? बघा संगर म्हणजे काय असतो, युद्ध लढाई, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपला योग्य समानार्थी शब्द आहे. प्रश्न क्रमांक दुसरा बघा, दुर्गुण या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता? दुर्गुण. बघा योग्य विरुद्धार्थी मग शब्द कोणत्या? दुर्गुण, सद्गुण, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपलं योग्य विरुद्ध आर्थी शब्द आहे. विषय क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारलाय, अनेक शब्दाबद्दल एक शब्द सांगा. पश्चिमेकडील देशातील लोक आपण त्यांना काय म्हणतो? पाश्चिमात्य, पौर्वात्य, स्थलांतरित यापैकी नाही. पश्चिमेकडील देशातील लोक आपण त्यांना काय म्हणतो? पाश्चिमात्य, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक चौथा बघा या ठिकाणी काय विचारलाय, सारख्याच लायकीच्या माणसांनी एकमेकांचे समर्थन करणे या अर्थाची मन ओळखा. बघा योग्य मन कोणत्याला पाहिजे? सारख्याच लायकीच्या माणसाने एकमेकांचे समर्थन करणे. उंदराला मांजर साक्षी या ठिकाणी या अर्थाची म्हण आहे. प्रश्न क्रमांक 5 बघा या ठिकाणी काय विचारलाय, अंगाचा तीळ पापट होणे. बघा अशा प्रकारचा एक वाक्यप्रचार आहे, योग्य अर्थ सांगा. अंगाचा तीळ पापट होणे म्हणजे काय असतो? अतिशय संताप येणे, अतिशय राग येणे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपला योग्य अर्थ आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ सांगा. अलंकारिक शब्द कोणता आहे? उंबराचे फूल. बघा उंबराचे फूल म्हणजे काय असतो? अत्यंत दुर्मिळ, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य या ठिकाणी अर्थ आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, पुरावा आणि काडतूस हे शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत? बघा सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. पुरावा आणि काडतूस बघा हे शब्द पोर्तुगीज या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत. विषय क्रमांक पुढचा, हा ही हे तो ती ते. बघा हे कोणत्या जातीचे शब्द आहेत? बघा हे कोणत्या सर्वनाम या जातीचे या ठिकाणी शब्द आहेत. विषय क्रमांक पुढचा, खालील शब्दापैकी कोणता शब्द या ठिकाणी भाववाचक नाम नाही? बघा शौर्य शब्द काय आहे? भाववाचक नाम आहे. स्वामित्व भाववाचक नाम आहे. विशिष्ट, गोडवा, गोडवा, म्हणजे गोडवा या ठिकाणी भाववाचक नाम आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 विशिष्ट बघा हा शब्द भाववाचक नाम नाही. विषय क्रमांक पुढचा, क्रियेचा अर्थ पूर्ण करण्यासाठी वाक्यामध्ये मुख्य क्रिया दर्शवणाऱ्या शब्दाच्या रूपाला जोडून दुसरे क्रियापद येते. बघा वाक्यामध्ये या ठिकाणी काय विचारले, एक मुख्य क्रियापद असून वाक्यामध्ये दुसरे या ठिकाणी क्रियापद येते, त्यांना आपण कोणते क्रियापद म्हणतो? संयुक्त क्रियापद, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक बघा पुढचा, वा किती अप्रतिम षटकार. बघा हे वाक्य कोणतं असेल? उद्गारार्थक या वाक्यामध्ये चिन्ह आलेलं आहे, म्हणजे उद्गारार्थी वाक्य आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारला, अग्नी या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता? बघा आता सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. अग्नी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? अग्नी, पावक, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 योग्य समानार्थी शब्द आहे. विषय क्रमांक पुढचा, दुपारच्या भोजनानंतर अल्पशी निद्रा. शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा. योग्य उत्तर काय असेल? दुपारच्या भोजनानंतर अल्पशी निद्रा म्हणजे वामकुशी. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, आरोहण या शब्दाचा योग्य अर्थ सांगा. आरोहण म्हणजे काय असतो? वर चढणे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, तिलांजली देणे. वाक्यप्रचार योग्य अर्थ सांगा. तिलांजली देणे म्हणजे काय असतो? त्याग करणे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, दलाल व रिकामटेकडा हे शब्द कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत? दलाल व रिकामटेकडा बघा हे शब्द गुजराती या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत. विषय क्रमांक 6 बघा या ठिकाणी काय विचारलाय, मी चित्रपट पाहत असेन. बघा कोणता असेल? असेन म्हटलं काय असतो? असेन. बघा भविष्यकाळ असतो. मी चित्रपट पाहत असेन. क्रिया पूर्ण आहे का? नाही. अपूर्ण भविष्यकाळाचं वाक्य बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 या वाक्याचा काळ आहे. मुख्यालय बघा या ठिकाणी शब्द आहे. मुख्यालय या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे? मुख्यालय बघा हा शब्द स्वर संधी अशा प्रकारची या ठिकाणी संधी आहे. विषय क्रमांक पुढचा, ने ए शी हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे प्रत्यय असतात? ने ए शी बघा हे प्रत्यय तृतीया या विभक्तीचे या ठिकाणी प्रत्यय आहेत. विषय क्रमांक पुढचा, अनिल विचारले कोणत्या कवीचं टोपण नाव आहे? अनिल.
बघा याचं योग्य उत्तर काय असेल? आत्मारावरावजी देशपांडे बघा अनिल बघा त्यांचं या ठिकाणी टोपण नाव आहे. प्रश्न क्रमांक 10 वाक्याचा प्रयोग ओळखा. आईने बाळाला निजविले. बघा या वाक्याचा प्रयोग कोणता असेल? सकर्मक भावे बघा या ठिकाणी या वाक्याचा प्रयोग आहे. प्रश्न क्रमांक पुढचा विरुद्ध लिंगी शब्द ओळखा. युवकचा बघा या ठिकाणी युवक शब्द आहे, विरुद्ध लिंगी शब्द ओळखा. युवक युवती म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 विरुद्ध लिंगी शब्द आहे. प्रश्न क्रमांक बघा पुढचा काय विचारला? ज्यावेळी दोन वाक्य उभयनवी अव्यय यांनी जोडलेले असतात त्यावेळी कोणत्या प्रकारचे विरामचिन्ह वापरतात? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? ज्यावेळी दोन वाक्य उभयनवी अव्यय यांनी बघा जोडलेले असतात त्यावेळी आपण अर्धविराम या प्रकारचं विरामचिन्ह वापरतो. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. आकाश या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द ओळखा. गगन म्हणजे काय असतो? आकाश. नभ म्हणजे काय असतो? आकाश. अंतरिक्ष म्हणजे काय असतो? आकाश. नीरज म्हणजे काय असतो? कमळ. म्हणजे नीरज या ठिकाणी हा शब्द आकाश या शब्दाचा समानार्थी शब्द नाही. प्रश्न क्रमांक पुढचा भोपाल या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? भोपाल. बघा भोपाल म्हणजे काय असतो? राजा. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 भोपालचा या ठिकाणी योग्य समानार्थी शब्द आहे. प्रश्न क्रमांक पुढचा अनुकूल या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द कोणता? अनुकूल, प्रतिकूल. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य या ठिकाणी विरुद्ध अर्थी शब्द आहे. प्रश्न क्रमांक पुढचा नाव सोनूबाई हाती कथळाचा वाळा. बघा अशा प्रकारची एक म्हण आहे, या म्हणीचा अर्थ सांगा. बघा म्हणीचा अर्थ काय असेल? नाव सोनूबाई हाती कथळाचा वाळा. बघा या ठिकाणी नाव मोठे पण कर्तृत्व कमी प्रतीचे असणे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 या म्हणीचा अर्थ आहे. खडे चारणे वाक्यप्रचार योग्य अर्थ सांगा. खडे चारणे बघा योग्य अर्थ काय असेल? खडे चारणे म्हणजे एखाद्याला पराभूत करणे, हरवणे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा मी रस्त्याने जात असेन. बघा आताच आपल्याकडे झालं होतं असेन. असेन म्हटलं काय असतो? भविष्यकाळ. जात असेन क्रियापूर्ण आहे का? नाही. म्हणजे अपूर्ण भविष्यकाळाचं वाक्य या वाक्याचा काळ आहे. विषय क्रमांक पुढचा दिग्विजय बघा हा शब्द कोणत्या संधीचं या ठिकाणी दिग्विजय हा शब्द विचारलाय कोणत्या संधीचं या ठिकाणी उदाहरण? दिग्विजय हा शब्द संधी कोणती यायला पाहिजे? व्यंजन संधी. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. चाचीचे हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे प्रत्यय असतात? चाचीचे हे षष्ठी या विभक्तीचे या ठिकाणी प्रत्यय असतात. आजन्म बघा हा शब्द कोणत्या प्रकारचा समास आहे? आजन्म. आजन्म म्हणजे जन्मापासून समास कोणता यायला पाहिजे? अव्ययभाव समास. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. आणल, विस्तव, पावक बघा हे शब्द कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत? आणल, विस्तव, पावक बघा हे अग्नी या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. अनेक शब्दाबद्दल एक शब्द सांगा. ज्याच्यावर उपकार केले गेलेत आहेत असा तो कोण असतो? ज्याच्यावर उपकार केले गेलेत आहेत म्हणजे आपण काय म्हणतो? उपकृत. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा मागील कालखंडाचा धावता आढावा घेणे. बघा आपण त्यांना काय म्हणतो? मागील कालखंडाचा धावता आढावा घेणे म्हणजे सिंहावलोकन. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. वाक्यप्रचार योग्य अर्थ सांगा. पायमल्ली करणे. पायमल्ली करणे म्हणजे काय असतो? बघा अवमान करणे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपला योग्य अर्थ आहे. खर्च, मेहनत, हुकूम बघा हे शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत? खर्च, मेहनत, हुकूम हे शब्द कोणत्या भाषेतून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत? योग्य उत्तर काय पाहिजे? अरबी भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले हे शब्द आहेत. विषय क्रमांक पुढचा वाक्याचा काळ ओळखा. बघा या ठिकाणी वाक्य काय विचारलंय? मी चित्रपट पाहत जाईन. विद्यार्थी मित्रांनो वाक्य आहे मी चित्रपट पाहत जाईन. बघा हे वाक्य आहे, या वाक्याचा काळ ओळखा. तर या प्रश्नाचं उत्तर बघा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्व व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावंच मिळते. आणि बघा आपल्याकडे महा-टी-ई-टी परीक्षा बघा बालमानसशास्त्र असेल, मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, परिसर अभ्यास, समाजशास्त्र मागील बघा सर्व टी-ई-टीचे पेपरचे PDF आपल्याकडे अवेलेबल आहेत. बघा ज्यांना कोणाला बघा हे सर्व महत्त्वपूर्ण PDF पाहिजे असेल तर 99 22 64 81 29
या मोबाईल क्रमांकावर फक्त 299 फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे. तुम्हाला एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर बघा हे सर्व PDF हे पाठवले जातील. बघा याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.